अडचणींनी भरलेल्या आयुष्यात सुंदर आणि हास्याचे क्षण घेऊन तुमच्या समोर आली आहे कॉमेडीची बुलेट ट्रेन हो दे कल्ला. तुमच्या आयुष्यात रंगत वाढवणारे आपले सगळे कलाकार तयार आहेत, त्यांचं स्वागत करूयात. आणि आता स्वागत करूयात आपल्या लाडक्या जजेसचं, विनोदाचे बादशाह मकरंद सर आणि हास्याची राणी रेणुकाजींचं. मित्रांनो, मी आले, जजेस आले, तुम्ही आलात, कलाकार आलेत, पण अजून कोर्टामध्ये वकील आलेला नाहीये. बघूया नेमका तो कुठे गेलाय. तुमच्या समोर येतात सुसाट कलाकार समीर, भक्ती आणि आजची आपली पाहुणी कलाकार अनुपमा ताकमोगे. आरोपी सुलू, अजून किती वेळ वाट बघायची तुमच्या वकिलाची? कुठे आहे, कुठे तो? येतोय, ऑन दी वे आहे. एकतर आमच्यावर इतकं वरून प्रेशर असतं, आम्हाला अशी प्रत्येक केस फास्ट ट्रॅक करावी लागते. 10 वर्षात आम्हाला रिझल्ट लावावा लागतो. अरे हे तुमचे ते कोण सो कॉल्ड वकील हे बघा, इतक्या उशिरा येतात. जज मॅडम आम्हाला थोडासा वेळ द्या. हे बघा ते येतीलच इतक्यात. मी ॲडव्होकेट चड्डा, एक एक का उतारता हूं मैं चड्डा. काय कुठे आहात तुम्ही? काय झालं, आमच्या बाजूला ते परमार राहतात ना, त्यांची सासू अचानक वारली हो. त्यांनीच पाळलेला कुत्रा त्यांना चावला. हो, कसली गर्दी जमली होती अंत्ययात्रेला. म्हणजे फार लोकप्रिय होते का त्यांच्या सासूबाई? नाही नाही, 200-250 जावई आले होते कुत्रा बुक करायला त्यांच्या सासूसाठी. हो, कसला कुत्रा बिझी झालाय माहितीये. अरे सगळ्या तारखा बुक झालेल्या माहितीये. तारखा विचारला की बुक करतो. हे बघा, मी काय म्हणते. एक सेकंड बोलतोय ना जरा प्लीज. कुणाशी बोलताय? सॉरी. रस्त्यावर उभी राहून पत्ता नाही विचारते मी तुम्हाला. जज आहे मी, सांगा यांना. हो, त्या जज आहेत. ओ सॉरी मॅम, सॉरी. आणि तुम्हा दोघांचं अजून ठरलं नाही का आरोपी नक्की कोणते? म्हणजे तुम्ही दोघंही आरोपीच्या पिंजऱ्यात उभे आहात. ओ शिट, ओ माय गॉड, शिट. या मॅडम प्लीज या बाहेर. आहे मी इकडे. मी आरोपी आहे, तुम्ही जज आहात. जज? हे जज आहेत, मग मी कोण आहे? तुम्ही जज आहात, मग हे कोण आहे? एक सेकंड नाही. थोडं कन्फ्युजन आहे, काहीतरी दूर करूया. एक मिनिट. आपल्या स्किट मध्ये त्या जज आहेत, तू वकील आहेस आणि मी आरोपी आहे ना. ओके ठीक आहे. आता क्लिअर झालेलं सगळं. येस. चला मग ऍडव्होकेट छड्डा, तुमच्या केसची माहिती द्या. एक केस 60 रुपये, ह्याप्रमाणे 2500 केसांचं रोपण केलेलं आहे. ऑपरेशन झाल्यावर साधारणतः अशी परिस्थिती होती. 3 महिन्याचे एवढे केस होते, आता 1.5 वर्ष झाले एवढे आले. तुम्ही सुद्धा करून घ्या. कपाळ मागे सरकतंय तुमचं. माझं नाही काही कपाळ बिपाळ मागे सरकत. नाही खरंच सरकतंय. बघा आरशात बघा. खरं सांगताय? बघा. कुठे काय? नाही अजिबात नाही, तुमची बघायची पद्धत चुकीची आहे. तुम्ही असं बघताय, असं नका बघू, असं बघा. खरंच माझं कपाळ मागे सरकतंय. मी सांगतो ना, असं नको व्हायला. 6 महिन्यानंतर इथे टिकली लावताय.
असं काही प्लीज बोलू नका. एक काम करा, मला त्या डॉक्टरचा नंबर द्या. डॉक्टरचा नंबर म्हणजे चांगला डॉक्टर आहे, मराठी डॉक्टर. काय चाललंय? तुम्ही आपापसात काय बोलताय? Oh, sorry. अहो, माझ्या केस बद्दल विचारत होत्या त्या. Oh, yeah, 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 येस येस ऑफकोर्स. ॲडव्होकेट छड्डा, तुमच्या अशिलावर एका मॉल मधून 30 रुपयाची लिपस्टिक चोरल्याचा आरोप आहे. तो तिला मान्य आहे का ते विचारा. नाही, तिला मान्य नाही आरोप. तुम्ही तुमची बाजू मांडू शकता. प्लीज. तो जस हा भागा बा जस हा काय काहीतरी उर्दू शब्द मी पाठ केलाय. जज हपापाचा माल घपापा नाही नाही नाही, काहीतरी शब्द आहे उर्दू मी पाठ केलेला आहे. एक मिनिट. तुम्हाला जज साहिबा असं म्हणायचं. येस हा येस, हा जज हा ते कळलं. पुढे बोला. जस हा तमाम सबूतों गवाहों को बरोबर मध्य नजर रखते हुए एक एक अजीब अजीब काय काय काय? अरे उर्दू शब्द फार कठीण असतात हो. एक अजीब अजीब किस्म अजीब किस्म किस्म अजीब किस्म की हा तमाम सबूतों को बयान होने अजीब किस्म की अहो काय? पुढे पुढे. तमाम सबूतों को अजीब किस्म अहो की तमाम सबूतों को बयान होने अरे, काय करता? नाही काय झालंय ते वाक्य मी पाठ केलंय उर्दू पण यावेळेला आठवत नाहीये. जरा चक्री मारतो माझी मी मदत करू का? हा? मी मदत करू का तुम्हाला? नको. तुम्ही तुमच्या पाठांतरावर लक्ष केंद्रित करा. ठीक आहे, बोला बोला हा, हा. बोला. मी कोर्टाला अशी विनंती करतो, हा. मला पुढची तारीख देण्यात यावी म्हणजे जे अर्धवट पाठ केलेलं वाक्य ते पूर्ण पाठ करेन, तुमच्या समोर सादर करेन. अर्धवट पाठ केलेली वाक्य पाठ करून येत आहेत. ही कोर्टात अशी फालतूगिरी चालणार नाही. ओ, ओ. कळलं ओ, तुम्हाला? ओ. माझं डोकं जर आता भडकलं ना तर काय आता तुम्हाला काय ओके ओके हलकं राहा. शांतरा केस गळतील ना. कूल डाऊन केस. कूल डाऊन. हा हा हा. ॲडव्होकेट छड्डा, तुमच्या आशिलाने एका मॉल मधून 30 रुपयाची लिपस्टिक ढापली, याबद्दल तुमचं काय मत आहे? तुमच्या हाताला घड्याळ आहे. हो. दॅट्स ऑल विलॉस. केस इज सॉल्व्ड. आले 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 आले. 5 पानांचा जंप मारला का मी? हो. हा, वाटलंच मला काहीतरी एकदम असं अचानक आलं. मी माझ्या अशी बोलू शकतो? हो, तुम्ही ऑफकोर्स बोलू शकता तुमच्या आशिलाशी. अशीला गी लग हो. अहो, काय? सॉरी जस्ट हा जस्ट मॅडम वा. ही माझी सुशील. आशील. या तुम्ही या इकडे, मी तिकडे उभा राहतो. या या या. काय चाललंय तुमचं? सॉरी मी सांगितलं ना मध्ये मध्ये बोलू नका म्हणून. सॉरी चला तिकडे. सॉरी चला तिकडे. सॉरी. बोला बोला तुम्ही बोला. मला एवढंच सिद्ध करायचं आहे की माझी अशील जेव्हा मुंबईत गुन्हा घडला तेव्हा पुण्यात होती. पुण्यात तिथे काय उणे या बँकेत तिच्या मित्राबरोबर. नाही पण एक मिनिट, काय आहे सीसीटीव्ही रेकॉर्डिंग मध्ये त्या स्पष्टपणे दिसत आहेत. त्या मॉलने पुरावा म्हणून ते सादर केलं कोर्टासमोर. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात जे दिसलेलं आहे, जी बाई दिसलेली आहे ती पाठमोरी आहे. तिचा चेहरा अस्पष्ट आहे आणि ती कॉस्मेटिक काउंटरवर जाऊन काहीतरी घेताना दिसतीये. काहीतरी नाही, मी लिपस्टिक ढापलीये. काय म्हणाले ते? नाही, त्या लिपस्टिक ढापलं ना त्याबद्दल सांगत होते. अच्छा, त्या म्हणाल्या मी लिपस्टिक ढापली या. कोर्टात या. जज समोर. Yes. ॲडव्होकेट छड्डा,
तुम्हाला तुमच्या अशिलाची जबानीची व्यवस्थित प्रॅक्टिस करून घेता येत नाही? सॉरी सॉरी सॉरी. तर जज साहेबा साहेबा Get lost. चल ना, एवढं काय तुम्ही मॅडम केसांच्या डॉक्टरचा नंबर हवाय ना. मुद्द्यावर येऊ घ्या आता. काय आणि काय तुमचा बालिशपणा चाललाय वकील? हा? तुम्हाला किती वेळा सांगितलंय माझ्यावर विश्वास ठेवा. हा? काळजी करू नका. ओके, ओके. माझ्यावर विश्वास आहे ना. एकदम एकदम मी आहे, हात हो, धरा. मी आहे, मी तुम्हाला वाचवणार. थँक्यू ओके. थँक्यू. पाय सोडायचा. पाय नाही पकडायचा, पाय सोडा. अहो पण मी तुमचा पाय नाही धरलाय. जज मॅडम वा, मी आता इथे सिद्ध करणार आहे की माझी अशील निर्दोष आहे. पुरावे लागतील त्यासाठी माहिती आहे ना तुम्हाला? पुराव्याशिवाय मी बोलतच नाही. हो. वा वा. हा पुरावा हा पुरावा आहे. नाही, दुधी भोपळा आहे. माझ्या बायकोनी सांगितलं होतं, येताना मार्केटमधून आण. हा पुरावा. हा फोटो बघा. बघा बघा. माझी अशील 21 सप्टेंबर 2015 या रोजी पुण्याला होती. पुणे तिथे काय होणे या बँकेत होती. स्वतःच्या 4 मित्रांबरोबर होती. आणि तिकडे तिने तो सेल्फी काढलेला आहे. त्याच्यात बँकेचं नाव दिसतंय आणि भिंतीवर एक कॅलेंडर दिसतंय. तिकडे 21 सप्टेंबर 2015 अशी तारीख आहे. मागे घड्याळ दिसतंय, त्याच्यावर रात्रीचे 9 वाजलेले आहेत. याचा अर्थ माझी अशील त्याच वेळा पुण्यात होती, मुंबईत नव्हती. म्हणून माझी अशील निर्दोष आहे. तिला बाइज्जत बरी करण्यात यावं. हो तो तुम्ही फोटो कसा काय निर्माण केलात? टेक्नॉलॉजी. हा? माझ्या मित्राचा फोटो होता. हा. आम्ही चौघे होतो. एक मैत्रीण सुद्धा होती. त्या मैत्रिणीचा चेहरा आहे ना, तिच्या चेहऱ्यावर तुझा चेहरा लावा. Sorry. काय 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 म्हणाला होता तुम्ही? काय नाही, ते चेहरा लावलाय ना माझ्या मैत्रिणीच्या चेहऱ्यावर यांचा, ते सांगत होतो. म्हणजे तुम्ही मैत्रिणीच्या चेहऱ्यावर यांचा चेहरा चिकटवलाय? हो, yes. वा, काय बेमालूम केलंय हो तुम्ही. अरे या. छान 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 छान. पण हा तुमचा चेहरा आहे का? हो मॅडम, अहो तो फोटो माझाच आहे. हवं तर त्या फोटोच्या मागे मी लिहून देऊ का की हा फोटो माझा आहे आणि खाली सही पण करते. काही हरकत नाहीये, हा, काही हरकत नाहीये. आपण खरं तर आपल्याला काय टेन्शन आहे. घाबरायचं काय हे घ्या, त्याच्यामध्ये? घ्या, 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 हे घ्या, हे घ्या. घ्या, लिहून द्या, लिहून द्या. हा फोटो माझा झा, हा, हा. आहे. हा, सही खाली कर. माझी सही सुलू. येस येस. हा बघा, लिहून दिलेलं आहे. आता काय टेन्शन आहे. नाही नाही नाही, मान्य 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 की या त्या दिवशी मुंबईत नव्हत्या, पुण्यात होत्या. येस. तर आरोपी सुलू, कोर्ट तुमची लिपस्टिक चोरीच्या आरोपातून मुक्तता करत आहे. झालं? थँक्यू थँक्यू मॅडम. हा, पण आता पूर्ण निकाल आहे का? काय आहे की 21 सप्टेंबर 2015 या दिवशी पुणे तिथे काय उणे या बँकेत दरोडा पडला रात्री 9 वाजता. आणि तुम्ही आत्ताच म्हणालात की त्यावेळी त्या बँकेत तुम्ही तुमच्या 4 मित्रांबरोबर होतात. त्यात तुमचाही फोटो आहे. म्हणजे या दरोड्यात तुमचा मुख्य सहभाग होता. म्हणून कोर्ट तुम्हाला शिक्षा देत आहे 20 वर्ष सक्त मजुरी. मॅडम तो माझा फोटो नाहीये. नाही नाही, आणि तुम्ही त्यांना या दरोड्यात मदत केली, त्यामुळे ऍडव्होकेट छड्डा तुम्हाला सुद्धा 18 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा ठोठावण्यात येत आहे. अहो नाही हो, तो फेक आहे फोटो. माझा फोटो आहे तो. टाइम प्लीज, आपण पूर्ण सेशन परत घेऊया. आता हाच फोटो ग्राह्य धरला जाईल. माफ हे करा. बघा, मी केसांच्या डॉक्टरांचा नंबर देणार नाही. 20 वर्ष सक्त मजुरी, मी नंबर देणार नाही. 22 वर्ष सक्त मजुरी, मी नंबर देणार नाही. 24 वर्ष सक्त मजुरी. नाही नाही, तू मकरन सर, कसा वाटला परफॉर्मन्स? सम्या, म्हणजे तू अशक्य आहेस. म्हणजे तू शब्दांच्या पलीकडचा विनोदी नट आहेस. त्याच्यामुळे तुझं जजमेंट वगैरे काही नाही. आणि अनुपमा, वेलकम. काय गोड काम करतेस तू. क्या बात है, क्या बात है. तुमचा हा इतका ॲक्ट एंटरटेनिंग होता, तर केवळ त्या मनोरंजनासाठी मी तुम्हाला टोपी देतो. सम्या, म्हणजे ते काढता येईल तुला, बाकी काय. रेणुका ताई
अप्रतिम सादरीकरण आणि कसलं म्हणजे भन्नाट स्किट होतं ते. तुमच्या चौघांचा रोल इतका फर्स्ट क्लास झाला ना, भक्तीचा, सम्याचा, अनुपमाचा आणि तुझ्या विगचा स्वतंत्र. तर मी सेल्फी घेणार आहे. विदेशातला काळा पैसा भारतात कधी येईल माहीत नाही, पण एका सामान्य माणसाच्या घरातला काळा पैसा शोधायला आलाय एक इन्कम टॅक्स ऑफिसर. बघूया त्याला तिथे काय मिळतंय. तुमच्या समोर येत आहेत बुंगाट कॅप्टन स्पॅडी आणि सुप्रिया. हॅलो, हा कॉलर टून कधीपासून नवीन ठेवली ती? हा? मस्त आहे हा. पोचलात का देवाघरी? हा? पोचलात का दिल्लीला? हो हो पोचलो पोचलो. कसा झाला प्रवास? अगं उत्तमच होणार. पहिल्यांदा कंपनीने फ्लाईटने पाठवलंय. येताना सुद्धा फ्लाईटनेच येणार आहे मी. हो ऐका ना ऐका हा. ना, ते एअरलाईन्सचे टॅग आहे ना, टॅग हा. ते टाकू नका हा. का? नाही ते काय समोरच्यावर इम्प्रेशन मारायला बरं पडतं ना. मी हल्ली काय करते माहितीये का, भाजी आणायला जाते ना तेव्हा सुद्धा ना तो टॅग ना असा पिशवीला लावते. त्याने काय होतं, तो भाजीवाला ना 10-12 रुपयाने वाढवून सांगतो भाजीचा दर. मज्जा येते. मजा येते. ज्या गोष्टीची लाज वाटायला पाहिजे त्याची तुला मजा येते. हा चल फोन ठेव, मला वेळ नाही. फोन ठेव, फोन ठेव, नाही, चल मला फोन ठेव. बोलायचं. ऐका ना, बोल. शी बाई बोललेच नाही कुसके. मी सुशील. देशील तर मरशील. मी सुशील गोरे. मग 2 माळे चढून कशाला वर आलास आणि सांगितलंस? खालून सांगायचं ना, मी सुशील गोरे, सुशील गोरे. झाले विनोद उकरून उकरून करून झाले. मी सुशील गोरे. हा मग हे माझं आय कार्ड. मग मी काय करू? इन्कम टॅक्स ऑफिसर आहे मी. संपलं घर, संपलं. इकडे या. बसा बसा ना भाऊजी, बसा ना, बसा बसा ना, बसा बसा. कसे आहात आपण? बहिणी कशा आहेत? चिंकू पिंकू कसे आहेत? बरे आहेत ना सगळे? शाळेत नाही गेले का आज? तुमच्या गावचा मामा वाटलो मी तुम्हाला. हा? कसल्या फालतू चौकशा करताय? मला माझं काम करू द्यात. मला सांगा, तुमचे मिस्टर लोखंडे कुठे आहेत? ते जरा दिल्लीला गेलेत. जरा दिल्लीला कसे जातील? गेले तर पूर्ण जातील ना. हा? नाही तसं नाही, ते आपलं बोली भाषेत बोलतात ना. असो. मिसेस लोखंडे, इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने तुमच्या घरावर धाड टाकली आहे. तुम्ही एकटे म्हणजे अख्खं डिपार्टमेंट आहे. बरं आहे ना, तुम्हीच तुम्हाला मेमो देणार, तुम्हीच तुम्हाला फायर करणार, तुम्हीच तुमचं प्रमोशन करणार. मज्जा आहे ना. फालतू भंकस नाही करायचे. फालतू विनोद बंद करा. सुरुवात तुम्ही केली आहे. का मी काय केलं? असा कलर असलेल्या माणसाचं नाव गोरी असू शकतं का? स्टॉप युअर फालतू नॉनसेन्स जोक्स. ओके, हे तुमचं सर्च वॉरंट. आम्ही तुमचे सगळे फोन कॉल्स टॅप केलेले आहेत आणि तुमच्या संभाषणावरून आमच्याला असं लक्षात आलेलं आहे की तुम्ही हवाला रॅकेट चालवता. नाही हो, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. कधीतरी म्हणजे वेळ आली ना तर मी हा वाला रॅकेट चालवते. शट अप अँड स्टॉप युअर नॉनसेन्स फालतू जोक्स. आम्हाला अशी खबर लागली आहे की तुमच्याकडे भरपूर संपत्ती आहे आणि तुम्ही सरकारचा कर देखील भरलेला सांगितलं ना, नाही. तेवढंच घर आहे. या आता दारात ना परत. शी. तर आम्हाला अशी खबर लागलेली आहे की तुमच्याकडे भरपूर संपत्ती आहे आणि तुम्ही सरकारचा करही भरलेला नाहीये. घर भरलेला नाही ना, मग घाबरायचं कशाला?
म्हणजे कर नाही त्याला डर कशाला. फालतू बडबड नाही करायची हं? आया मस्त आहे, नवीन घेतला. हे, यात तुमचे फोन कॉल्स रेकॉर्ड झालेले आहेत. 1 मिनिट. कसलं रेकॉर्डिंग. अगं हो, मान्य आहे मला, या सगळ्या अतिशय मौल्यवान गोष्टी आहेत, पण या तू विमानातून नाही आणू शकत. अगं काही होत नाही, पण गपचूप बॅगेत टाकून आणूया, कोणाला कळणार नाही. अगं असं नको. ऐक ना, ह्या इतक्या मौल्यवान वस्तू मी जपून ठेवल्यात ग, आणि मी त्या तुझ्याकडे पाठवणार म्हणजे पाठवणार. काय आहे हे काय आहे? आणि अशा कुठल्या मौल्यवान वस्तू आहेत की ज्या तुम्ही अमेरिकेत पाठवणार होतात? आहो मौल्यवान वस्तू म्हणजे ही ट्रंक. काय? हा ही ट्रंक? हा, यात ना माझ्या आणि माझ्या बहिणीच्या बालपणीच्या काही गोष्टी आहेत. तुम्हाला सांगते, त्यावेळी ना मी आणि माझी बहीण 4 आणे असे जमा करायचो, आणि महिन्याभरानंतर असा डबा जड झाला ना की असं वाटायचं, बाप रे केवढे पैसे आहेत आपल्याकडे, श्रीमंत असल्यासारखं वाटायचं आम्हाला. हे बघा बाई, काहीतरी पोरकट गप्पा करत बसू नका माझ्यासोबत. अहो नाही नाही, तेच मी तिला सांगते. तुम्ही जे ऐकताय ना संभाषण, ते मी तिला म्हटलं ही ट्रंक पाठवते अमेरिकेला. ती नाही म्हणत होती. तेच सांगते, तुमचा गैरसमज झालाय. हा? नाही, आम्हाला पक्की इन्फॉर्मेशन आहे. मला सांगा, तुमचे मिस्टर पालिकेत नोकरी करतात? हो. मला असा संशय आहे. संशय नाही, मी खात्रीने सांगते, माझा नवरा पालिकेतच कामाला आहे. माझं वाक्य तर पूर्ण होऊ द्या. मला सांगा, तुमचे मिस्टर पालिकेत काम करतात, आणि आम्हाला असा संशय आहे की तुमच्या नवऱ्याने बेकायदा संपत्ती म्हणजे इल्लीगल संपत्ती गोळा केलेली आहे. मला सांगा, या ट्रंकेत काय आहे? काय नाहीये. या ट्रंकेत काय आहे? उघडा ते ट्रंक. बाई, ट्रंक उघडा. बाई, या ट्रंकेत काय आहे? काय नाहीये. बाई, ट्रंकेत काय आहे? काय नाहीये. ट्रंक उघडा बाई. बाई, ट्रंक उघडा. चावी नाहीये. आपण कुलूप कुठे आहे त्याला? चावीचं काय सांगताय मला? तेच ना, चावी नाहीये म्हणून कुलूप लावलेलं नाहीये. बाई, ट्रंक उघडा. अहो असं करू नका. अहो आमच्या मौल्यवान वस्तू आहे तो त्याच्यात. मी काढते ना, ऐका ना. उघडा मग. आमिर, एवढं सस्पेन्स म्युझिक क्रिएट करतोयस, यातनं जर काही सापडलं नाही ना, तर असा एकेकाला चोपून काढेल ना. ते कडी जाम झालीये, ती उघडते मी. ओहो, कलश इथे ट्रंकेत? हा? अगं बाई, अहो माझ्या सासूबाईंनी दिला होता हा कलश माझ्या लग्नात. त्यांच्या लग्नात त्यांच्या सासूबाईंनी दिला होता. हो, पण तो मग इथे काय करतोय? तो तर देवघरात असायला पाहिजे. 10 बाय 10ची रूम आमची, त्यात देवघर केवढं एवढं. देव ठेवायला जागा नाही, कलश कुठे ठेवणार, म्हणून ट्रंकेत ठेवला होता. त्या पिशवीत काय? त्या पिशवीत हे अल्बम आहे हनीमूनचा. मला बघायचंय. नाही हनीमून झालं का? काय मला अल्बम बघायचा आहे. नाही पर्सनल गोष्टी आहेत त्या, असं नाही बघू शकत तुम्ही. का? नाही, तुम्ही त्या अल्बम मध्ये पैशांच्या नोटा देखील लपून ठेवलेल्या असू शकतात. काय तुम्ही साहेब, त्या हनीमूनला एकतर राडा झाला होता, माहितीये का तुम्हाला? कसला? हनीमूनच्या पहिल्याच दिवशी माझं आणि नवऱ्याचं झालं भांडण. माझ्या नवऱ्याने हॉटेलच्या पाटीवर, म्हणजे दरवाजाच्या पाटीवर लिहून ठेवलं होतं, प्लीज डू नॉट डिस्टर्ब बिकॉज वी आर ऑलरेडी डिस्टर्ब. अशी भांडले होते ना मी त्याच्याशी. मग त्याने 1 शहाळा आणि 2 स्ट्रॉ आणले आणि 1 गजरा आणला. मग आमच्यातला राडा संपला. मग ना आम्ही गणपतीपुळ्याला गेलो होतो ओ देवाला बाई, दर्शन. तुम्ही गणपतीपुळ्याला जा, आणखीन कुठेही जा, मला काय करायचं? यात काय? नाही हे बघा, ती पेटी उघडू नका. त्यात खूप मौल्यवान वस्तू आहेत. नका काढू. ऐका, अहो ते तरी मला संशय होताच. नाही, हे बघा. काय यात? नाही ते काय नाही, ऐका ना. ते
सोन्याचे खडे? तुमच्या नवऱ्याला फार फार तर 20-25 हजार रुपये पगार असेल. हा, हे सोन्याचे खडे कसे काय त्याच्याकडे? नाही ते हे गोल्डन स्टोन्स कुठून आले तुमच्याकडे? अहो ते गोल्डन स्टोन नाही आहेत. मग काय किडनी स्टोन्स आहेत? हे कसं काय तुमच्याकडे? अहो माझ्या सासूबाईंचे दात आहेत ते. काय? सासूबाईंचे दात? हा, मरताना ना त्यांनी स्वतःच्याच असं तोंडावर बुक्की मारली होती बुक, आणि मला म्हणाले होता अच्छा, म्हणजे काय? तेच मला नंतर कळलं की त्या म्हणाल्या सुनबाई हे अडी अडचणीसाठी उपयोगी आहेत, ठेवून दे. 4 दात दिले होते मला. मग इथे तर 2च आहेत. बाकीचे 2 कुठे आहेत? बाकीचे 2 कुठे आहेत? 2 मी कानातले केले. तुम्ही सासूबाईंचे दात कानात घातलेत? ते काय आहे, मी ना खूप आवडायचे माझ्या सासूबाईंना. मला असं वाटायचं की सासूबाई सतत माझ्या बरोबर राहाव्या. मी श्राद्धाच्या दिवशी घालते कानातले, आणि त्यांच्या फोटो समोर जाते आणि म्हणते आई हे बघा कानातले घातलेत हा. त्या अशा फोटोतून म्हणतात वा वा छान दिसतात छान दिसतात. बाई मी इन्कम टॅक्स ऑफिसर आहे. मला प्लीज जरा घाबरा. हा, याचे फालतू उत्तर देत जाऊ नका. माझ्या हाईट वर जाऊ नका. जाम मोठ्या पोस्टला आहे मी बाई. हे काय हे कपाट दिसतंय मला? आंधळा नाहीये मी. कपाटात काय आहे? मला उडून बघायचंय मला. नाही नाही छे छे, असं बाई- कसं कपाट उघडणार? नाही नाही छे. बाई मला कपाट बघायचंय. नाही नाही बघा मी सांगते तुम्ही पस्तावा. बाई बाजूला व्हा. मला तुम्ही कपाट पस्तावाल, बघायचंय. साहेब साहेब, मी म्हणते ऐका पस्तावाल तुम्ही ऐका माझं. अरे काय आहे हे? अहो हे काय 5 स्टार हॉटेल मधलं कपाट आहे का? नीट नेटकं लावायला. असेच आपण कपडे कोंबून ठेवतो ना. मला सांगा कॅश कुठे आहे? काय कॅश कुठे आहे? कॅश चहा पावडरच्या डब्यात. काय? कॅश चहा पावडरच्या डब्यात आहे? हो, म्हणजे त्या 150 रुपयासाठी तुम्ही धाड टाकायला आलाय? मी खरंच सांगते फक्त 150 रुपये त्यांच्या पगारातनं काढले होते. मला अटक करू नका प्लीज. तुमच्या घरात आत्ता फक्त 150 रुपये आहेत? हो. अहो कसं असतं ना साहेब, ते आपण नाही का फ्रीज मधली बाटली काढतो थंड झालेली, त्याच्यावर बाष्प जमा झालेलं असतं, आणि मग थोड्या वेळ बाहेर ठेवली की ते उडून जातं. तसं आमच्या पगाराचं आहे. थोड्या वेळ दिसतं अकाउंट मध्ये, नंतर उडून जातं. म्हणजे मी ज्या गोष्टी शोधायला आलेलो त्यातलं काहीच नाहीये तुमच्याकडे? काहीच नाही आहे. सापशिडीच्या खेळात नाही का 99 पर्यंत पोचायचं आणि अचानक सापाने गिळल्यानंतर 35च्या घरात येऊन थांबायचं. असे प्रसंग आम्हाला काय 5वीलाच पुजलेले असतात. पण आम्ही उमेद नाही हरत हा, म्हणजे शिडी परत अशी चढतच राहतो. तुमच्याकडे असेल सर्च वॉरंट, नाही असं मी म्हणत नाहीये, पण तुम्हाला इथे धनसंपत्ती काहीच सापडणार नाही हो. इथे ना तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी सापडतील, त्याच्याभोवती ना रेंगाळणाऱ्या आठवणी आहेत आमच्याकडे. त्या आठवणी ना आमचं जीवन सुसह्य करून टाकतात. हीच आमची धनसंपत्ती आहे. आय एम सॉरी, म्हणजे ही तुमची संपत्ती अशीच असू द्या तुमच्या सोबत. इन्कम टॅक्स डिपार्टमेंट किंवा जगातली कुठलीच आर्थिक मंदी या संपत्तीला धक्का लावू शकत नाही. कर नाही तर डर कशाला, हे वाक्य खऱ्या अर्थाने तुम्हाला लागू पडतं. आय एम सॉरी, आमचा काहीतरी गैरसमज झाला त्याच्यामुळे तुम्हाला थोडासा त्रास झाला. आय एम सॉरी. येतो मी. सर थांबा ना, थोडासा चहा टाकते. बसा बसा. दिवाण आहे दिवाण. हा बघा दिवाण आहे माझ्या सासऱ्यानी. ह्याची एक आठवण आहे, सांगू का तुम्हाला? सांगा. काय झालं, माझं लग्न झालं ना तेव्हा आमच्याकडे कॉट होती जुनी. मग माझे सासरे काय म्हणाले, सुनबाई नवीन आहे ना, मग तिच्यासाठी चांगलं दिवाण करूया आपण. मजबूत आहे एकदम. हा बघा असं असं मजबूत आहे ना. बघा मकरंद सर काय सांगाल तुम्ही? खूप उत्तम कल्पना, खूप उत्तम सादरीकरण. मी ह्या स्किटला उभं राहून टाळ्या एवढ्यासाठी वाजवते, ह्याच्या लेखनासाठी. ज्याला ही कल्पना सुचली, समीर. वा क्या बात आहे. अतिशय उत्तम लेखन, अतिशय मार्मिक कल्पना. अभिनंदन, बहुत बढ़िया. रेणुकाताई खूप छान, खूप मजा आली. एक असं हळुवार भावनांचं असं स्किट होतं ते. वेगळंच होतं, म्हणजे कॉमेडीच्या बुलेट ट्रेनच्या मंचावर मला नाही वाटत अशी फारशी स्किट झाली आहेत. सो थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सो मच. तुम्ही बसू शकता. थँक्यू. या गोड परफॉर्मन्स नंतर वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा कॉमेडीची बुलेट ट्रेन. होऊ दे कला.
अरे आपल्या शशीचं असं काहीतरी होईल असं वाटलं नव्हतं. साधं खोकल्याचं निमित्त ठरलं आणि बघा पुढे काय झालं. येत आहेत सुसाट कलाकार शशी आणि नम्रता. आधार आधार भेगाळ्याला भुई पर अंगार जीवाला तुम्हाला सांगतो कप सुटतच नाही हो माझा. बायकोला सांगितलं तर ती म्हणाली डॉक्टरकडे जा आणि पैसे मला द्या. का आता मी तुम्हाला डॉक्टरकडे जाण्याचा सल्ला दिला म्हणून. डॉक्टरला दाखवलं तर ते म्हणाले की तुम्ही एक्सरे काढा आणि तिथलं ते का डॉक्टरला सांगा आणि दाखवा आणि मला पैसे द्या. का तर मी तुम्हाला डॉक्टरकडे जाण्याचा सल्ला दिला, एक्सरे काढायचा सल्ला दिला म्हणून. आता मी एक्सरे काढला, कालच एक्सरे काढला आणि त्याचाच रिपोर्ट घ्यायला आलोय. पण आता ही एक्सरेवाली बाई नको म्हणायला मला. एक काम करा, तुम्ही तुमच्या बायकोकडूनच घरगुती इलाज करून घ्या आणि मला पैसे द्या. का तर मी तुमचे पैसे वाचवले म्हणून. हे सगळे मिळून माझ्या खोकल्याचे. बाबा बाबा काल परवा खोकला सुरू झाला याचा अर्थ असा नाही मी म्हातारा झालोय. बाबा काय बाबा बाबा माझ्यावर कृपा बरसवा ना बाबा, कृपा बरसवा बाबा, कृपा बाबा. ओके, हे क्लिनिकचा डान्स बार असतं आणि तू बारगाल असती ना तर नक्कीच कृपा बरसवली असती मी अशी. फालतूगिरी करू नको, मला रिपोर्ट दे. आणते बाबा, बाबा आणते खोकला. रिपोर्ट आणते. खोकला. अगं बाई. हे घ्या बाबा. हे काय आहे? बाबा ही तुमची लीला आहे. तिला कसं कळलं माझी लीला प्रकरण? हे घ्या बाबा, बाबा हे घ्या. हे काय आहे? हळद कुंकू हार फुलं वाहून काय घेऊन आलीस हे? बाबा हे घ्या, तुम्ही बघा ह्यामध्ये तुमच्या रिपोर्टची लीला आहे. काय लिहिलं याच्यात? बाबा तुम्ही बघा तर खरं. त्यात इथे द्या बाबा. जय बाबा, जय बाबा, जय. माझ्या छातीत गाठ आहे. म्हणजे मला कॅन्सर तर झालं नाही ना, मी मरणार. नाही बाबा, अहो ही कॅन्सरची गाठ नाहीये, मग ही परमेश्वराची गाठ आहे. अरे मग त्या परमेश्वराला फोन करून सांगा, त्याची गाठ माझ्या एक्सरे मध्ये दाखवते. अहो परमेश्वर हा कुठला माणूस नाहीये. मग परमेश्वर साक्षात भगवंत, त्याने तुमच्याशी गाठ बांधलेली आहे. म्हणजे भगवंताने अशी डायरेक्ट गाठ बांधून माझी डायरेक्ट तिकीट काढली वरची जायची. म्हणजे मी मरणार, मी मरणार, मी मरणार. नाही नाही बाबा, अहो तुम्ही नाही मरणार. अहो परमेश्वराचा निवास आहे तुमच्या देहात. अरे माझा देह म्हणजे काय आमदार निवास वाटला तुम्हाला? अहो बाबा, तुमच्या या देहामध्ये ना वास आहे देवाचा. इथे छातीत देवाचा बघा बघा, तुमच्या खोकल्यात ना देव काहीतरी म्हणू पाहतोय. हा देवाचा मंत्रच आहे जणू. वा 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 बाबा, खरंच तुमची लीला अपरंपार आहे. हे बघा हे बघा, तुम्हाला याच्यात दिसतंय काय? हे हे तुमच्या छातीच्या इथे मध्ये एक पिंपळाचं पान आहे. हे पिंपळाचं पान म्हणजे साक्षात भगवंत. माझ्या छातीत पिंपळाचं पान हो. म्हणजे शरीरात पिंपळाचं झाड वाढतंय की काय? नाही, पिंपळाचं झाड नाही, मग? साक्षात देव उगवतोय तुमच्या शरीरात. देवाचा वास आहे, भगवंत देवाचा वास. वास आहे. देव वगैरे काही नाही, माझा रिपोर्ट दे, मला जाऊ दे. नाही नाही, तुम्ही बसा, तुम्ही बसा. एक नाही नाही, मिनिट आता मी बसा. नवरात्री नंतरच बसेन. बाबा
जय देव जय देव जय पिंपळ बाबा, जय पिंपळ बाबा, जय देव जय देव जय पिंपळ बाबा, जय देव जय देव जय पिंपळ बाबा, जय पिंपळ बाबा, जय देव जय देव जय पिंपळ बाबा, जय देव जय देव जय पिंपळ बाबा. चला आता कापायला मोकळे. हो, असं काय करताय? भक्त आल्यानंतर सेलिब्रेशन नको का? केक कापायला नको? ओ पिंपळ बाबाचा अवतार घेतलाय तुम्ही. जय पिंपळ बाबा. पिंपळ बाबा छान हृदयावर पान, बाबा आमचे आहेत महान रे, खोकल्यात न देतात मंत्र छान रे. ओ पिंपळ बाबा छान. जय पिंपळ बाबा की. कसली आरती आहे? बाबा ही मी आरती स्वतः रचली आहे तुमच्यासाठी बाबा. अगं ही आरती नाही ग, ही शांत गाणं आहे. बरोबर ओळखलात. हे फक्त मी माझ्या शब्दात रचलंय बाबा. बाबा तुम्ही असं नसतं व्हा. असं नसतं का करायचं तुम्ही सारखं असं सारखं? नसतं व्हा बाबा. बाबा ऐका, माझे ना खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत. त्या प्रॉब्लेम्स मधनं तुम्ही माझी सुटका करा बाबा. हा, बाबा बाबा मी रोज लोकलने प्रवास करते बाबा. लोकल मध्ये एवढी गर्दी असते की मला स्वतःला चढायची आणि उतरायची गरजही भासत नाही बाबा. बाबा इथे ऑफिस मध्ये येऊन मला इतकं काम असतं की निवांत जेवायलाही वेळ नसतो बाबा. सकाळपासून मी एका फक्त मेदू वड्यावर आहे बाबा. बाबा याच्यावर उपाय सांगा ना बाबा. लिगामेंट सॉरी बाबा, सॉरी बाबा. एक काम कर बच्चा, बोला बाबा, तुम्ही फक्त सांगा. तुम्हें मीरा रोड पता है? हो पता है बाबा. वहाँ एक मिठाई वाला है. हो आहे, खूप आहेत मिठाई वाले. तो उस मिठाई वाले के पास जाओ हो आणि और 10 मेदू वड़ा खाओ मेदू. और 10 मेदू वड़ा गरिमा में बांटो, तभी कृपा आएगी. अभी मेरा रिपोर्ट दे दो, नहीं तो मेरी बाइको मुझे शोधते शोधते यहाँ चले आएगी. नाही बाबा. हो बाबा, हा जो रिपोर्ट आहे ना, हा साधा सुद्धा रिपोर्ट नाहीये. हा मला झालेला साक्षात्कार आहे बाबा, साक्षात्कार. हो, सांगते बाबा सांगते. काय केलं काल मी तुमचा ना असा एक्सरे काढायला घेतला, तर अचानक एक दिव्य प्रकाश चमकला. त्यानंतर मी तो एक्सरे असा धुवायला घेतला, तर पुन्हा एकदा एक दिव्य प्रकाश चमकला. एक वीज चमकली. तेव्हा मला जाणवलं की मी खरंच एका महापुरुषाला धुतीये. म्हणजे एका महापुरुषाचा एक्सरे धुतीये. तेव्हा तो जो एक्सरे होता आणि त्यावर जे पिंपळाचं पान होतं ते सहस्त्र सूर्यांसारखं प्रज्वलित झालं होतं. तुम्ही दिव्य आहात बाबा, तुम्ही दिव्य पुरुष आहात. मी दिव्य वगैरे पुरुष नाही, तू माझा रिपोर्ट दे. त्यात डेंजर काहीतरी आहे. मी दुसऱ्या डॉक्टरला दाखवतो. रिपोर्ट दे, मला घरी जाऊ दे. बाबा तुम्ही का जाताय बाबा? अहो सगळे भक्तगण बाहेर तुमची वाट बघतायत. तुमचा जयघोष चालू आहे. पिंपळ बाबा की बोला, पिंपळ बाबा की. त्यांना कसं कळलं मी इथे आलोय ते? बाबा तुम्ही येण्यापूर्वी मी पिंपळ बाबा फॅन क्लब फाउंडेशन नावाचा एक ग्रुप फॉर्म केला होता बाबा, आणि त्याच्यावर तुमचा मंत्र सुद्धा टाकला होता. हात तुम्हाला सांगते एवढे लाईक्स आलेत त्याला. आणि तुमचा तो एक्सरेचा जो पिंपळाचा फोटो आहे ना, तो सुद्धा टाकला होता, मी अपलोड केला होता. त्याला हे असे 20,000 लाईक्स आलेत बाबा. हो, आणि तुम्हाला दाखवू का अजून एक गंमत? हे बघा मी स्टेटस सुद्धा टाकलं होतं. बाबा इज हिअर. बघा कमेंट्स तर बघा, संपत नाहीयेत. गर्दी जमली बाबा. तुम्ही फक्त एक काम करा, एकदा बाहेर या आणि आमच्या भक्तांना तुमच्या खोकल्यात ना आशीर्वाद द्या बाबा. खोकल्यात ना आशीर्वाद द्या बाबा. सार्थक होईल त्यांच्या तू बाई काय डोक्यावर पडली? इथे चांगला डॉक्टर नाही आहे का? आहे. त्यांना बाबा. बोलव प्लीज. बाबा तुम्ही एकदा माझ्या Excuse me. काय चाललंय? बाबा हे बघा, काय चाललंय? कोण आहे ते? सर आहेत. बाहेर घोषणा कशाला चालू आहेत? काय नॉनसेन्स चालू आहे बाहेर? सॉरी काय चालू आहे बाहेर? हा सांगते सर, हे एक पिंपळ बाबा आहेत. नमस्कार बाबा. आणि ना हे बघा त्यांच्या या एक्सरे मध्ये ना इथे पिंपळाचं पान सापडलंय.
पिंपळ म्हणजे देव, म्हणजे हे आहेत पिंपळ बाबा. शट युअर माउथ. त्यांचं शट युअर माउथ. अहो, पाया पडा त्यांच्या. हे बघा इथे इथे आहे सर. मला शिकवू नका, मला कळतंय. हाऊ इज इट पॉसिबल? हेच पॉसिबल झालंय सर. शट युअर माउथ. सॉरी, मला तुमचा एक्सरे पुन्हा घ्यावा लागेल. प्लीज जरा शर्ट काढता का? अहो, ठेवून द्या हे. सर मी स्वतः काढला होता, जातीने लक्ष घातलं होतं मी बोलतोय ना. सर. पैसे नाही देणार. ठीक आहे, ते बघू. एक सेकंड. हे एक्सरेच्या वेळेला हे गळ्यात होतं. मी कधीच नाही काढत. नॉनसेन्स. हे आलंय एक्सरे मशीन मध्ये, कळलं? एक्सरेच्या रिपोर्ट मध्ये हे आलेलं आहे. पिंपळ बाबा नाही, पिंपळ नाही उघडलंय, कळलं काय? मूर्ख. नाही पण सर त्यांनी मला ना उपाय सांगितले की प्रियकर वाट 10 गरिबांमध्ये. तुमच्यासारखे अंधश्रद्धाळू लोक असतात ना, म्हणून असे भोंदू बाबा गल्लोगाली उगवत असतात, कळलं ना? कारण प्रत्येकाला सत्यापर्यंत पोचायचंच नसतं. कारण कर्तृत्वावर विश्वास नाहीये, तर नशिबावर विश्वास ठेवायचा. नॉनसेन्स. शट अप. हे बघा, आपण पुन्हा एकदा एक्सरे काढूया. तुम्ही आणि तुमचं नाव काय? मी नम्रता. हा, जरा मेंदूचा एक्सरे काढा तुमचा. आणि युअर डिसमिस फ्रॉम माय क्लिनिक. शट युअर माउथ. चला जरा प्लीज. रेणुकाताई, तुला कसं वाटलं परफॉर्मन्स? अरे खूप मस्त होतं स्किट. आणि हे जसे बुवाबाजी जशी म्हणजे गल्ली बोळ्यात आजकाल दिसते आपल्याला, ते अशाच क्षुल्लक कारणावरून निर्माण होते आणि मग अचानक खूप मोठे बाबा होतात. बरेचसे खूप ज्ञानी आणि खूपच सिद्धी प्राप्त झालेले असतात. पण अनेक असेही असतात आणि ते खूप चांगलं म्हणजे एक संदेश होता आपल्यासाठी की आपण भुलवून जाऊ नये, नीट जरा दृष्टी ठेवावी. सो एकंदरीत खूप आवडला ॲक्ट. मस्त मस्त. मकरंद सर. अतिशय उत्तम कल्पना, अतिशय उत्तम सादरीकरण. कारण आपल्याकडे नेहमी असं आहे की अध्यात्माचा सुद्धा बाजार झालेला आहे आणि त्याविषयी आपल्याला नेहमीच गोंधळ वाटतो. एकंदरीत तिघांचंही अप्रतिम सादरीकरण. खूप अभिनंदन. गुण बघूयात. रेणुकाताई. मकरंद सर. तुमच्या तिघांचंही खूप खूप अभिनंदन. तुम्ही बसू शकता. थँक्यू. मित्रांनो, आजचे आपले सगळे परफॉर्मन्सेस झालेले आहेत. अशीच मस्ती धमाल कल्ला करण्यासाठी आपण भेटणार आहोत उद्याच्या भागात 9:30 वाजता फक्त कलर्स मराठीवर. तेव्हा पाहायला विसरू नका कॉमेडीची बुलेट ट्रेन. हो